ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ಐಕೆ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಇಂದು ಭಾರತೀಯ ದಲಿತ ಪ್ಯಾಂಥರ್ ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಅಶೋಕ್ ಸಿಂಧೆ ಅವರ ಆದೇಶದ ಮೇರೆಗೆ ಹುಲ್ಸೂರು ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಸಭೆ ಕರೆಯಲಾಯಿತು. ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿ ಸಂಘಟನೆಯ ರೂಪರೇಷೆಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿದ್ರು. ಅನ್ಯಾಯದ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡಬೇಕೆಂದು ತಾಲೂಕು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸತೀಶ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಹೇಳಿದ್ರು. ಈ ಸಭೆಯನ್ನು ಚರ್ಚಿಸಿ ಭಾರತೀಯ ದಲಿತ ಪ್ಯಾಂಥರ್ನ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಾದ ಮನೋಜ್ ಬನ್ಸೂಡೆ, ಸರ್ಕಲ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹುಲ್ಸೂರು ಸಂತೋಷ್ ಮೇಘಾಶ್ಯಾಮ್, ಸರ್ಕಲ್ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಹುಲ್ಸೂರು ಇವರನ್ನು ಸರ್ವಾನುಮತದಿಂದ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ಅಶೋಕ್ ಸಿಂಧೆ ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹುಲ್ಸೂರು ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಲು ಅವರನ್ನು ಅಧಿಕಾರವನ್ನೇ ವಹಿಸಿಕೊಟ್ಟರು. ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅಶೋಕ್ ಸಿಂಧೆ, ಮನೋಜ್ ಬನ್ಸೂಡೆ, ಸಂತೋಷ್ ಮೇಘಾಶ್ಯಾಮ್ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದರು. आपलं तेच होतं. आम्हाला पैशाची गरज नाही, आम्हाला माणुसकी कमवायची आहे, आम्हाला समाज कमवायचा आहे, आम्हाला आमचं ध्येय उद्देश बाबासाहेबांचं लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. याच्यासाठी आपण तळमळ करत आहोत. आज गेली 10 वर्ष दम्मारात जामखंडी टू मन्नाकडे आतापर्यंत MLA झाले, MP झाले, मिनिस्टर झाले, कोणीही माहितीला हे झाले. काही लोक करायला बघितले, आता मी करतात, डबिंग करायला बघितले, पण त्यांचं काय आहे, आम्ही बोलणे, आम्ही कमीत कमी भगवान बुद्धाच्या विचाराचा आदर, बाबासाहेबांच्या विचाराचा आदर करू शकलो नाही तर अपमान तर करायचं नाही. होत असेल चांगलं करा, नाहीतर सोडून द्या. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलंय, एवढा मी धम्माचा तुमच्या विकासाचा रथ इथवर आणलेला आहे. तुमच्यानं होत असेल तर पुढे न्यायचा प्रयत्न करा, नाहीतर तेथेच राहू द्या. महाराजांना धम्म पाठवला हे करू नका. हे बाबासाहेबांचे शब्द आहेत, आमचे नाही. म्हणून आम्हाला बाबासाहेबांसाठी जगायचं आहे, बाबासाहेबांच्या विचारासाठी जगायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. अन्याय अत्याचार झाला, तुम्ही फक्त 50 लोक एकत्र या, कधीच तुमच्या समाजावर कोणच अन्याय करणार नाही. एक एक माणूस, जामखंडीमध्ये आम्ही आहोत, वाडीमध्ये साहेब आहेत, हलशीमध्ये, आल्लाळीमध्ये आमचे, इथं तुमच्या हलशीचं प्रकरण घ्या. बाबासाहेबांची जयंती 131वी 32वी जयंती 31वी जयंती काढू देत नव्हते. त्यावेळेस हे सगळे हल्लाळीचे पोरं आम्ही जाऊन तिथं जयंती काढलो. अजूनही कुठं जातीवाद संपलेला आहे. ते पाटील माझं दोस्त होतं. अचानक एक दिवस मला बिदरमध्ये भेटला आणि म्हटला, बनसोडे साहेब, तिथलेच मेन कार्यकर्ते ते सांगायला लागले, साहेब ते आम्ही काय बी नाही बघा मालक, ते बनसोडे येऊ लागले की नाही, त्यानं त्याचे कार्यकर्ते माणसं घेऊन ते जयंती मिरवणूक काढायचं म्हणा. काय लोकांमध्ये गावामध्ये नाही चालू, हे तिथल्या कार्यकर्त्यांनी बोलले. आम्हाला ते काय फरक नाही म्हटलं. त्यातल्या अध्यक्षाला सांगितलं, तुझं मत काय? त्यानं म्हटलं, मेलो तरी 72 पण मिरवणूक काढायची साहेब. मी त्या दिवशी त्याला सांगितलं, तुझी मिरवणूक निघाली मग समज. मग काय काय केलं, हे सगळे पोरं होते. एक माणसाचा उद्देश पाहिजे, स्वतः ताकद पाहिजे, लोकांचं ऐकून होत नाही. ते रक्त सावळं माणसातलं ते कधी बी थांबत नाही. म्हणून तिथे जयंती निघाली, दुसऱ्या वर्षी निघाली, आता ते परमनंट होत राहते. जयंती काढू म्हणजे लय मोठा झालो असल्यातला भाग नाही समजायचं कोणीच. बाबासाहेबांचे विचार आहेत, आम्हाला घरोघरी पोहोचले पाहिजेत, बाबासाहेबांचे संघटन वाढलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन जर विचार केलो तर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी सांगतो. आणि आजच्या या पवित्र पावन दिवशी आमचे मनोज बनसोडे सर्कल अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यांना सर्टिफिकेट अध्यक्ष देणार आहेत. आणि उपाध्यक्ष म्हणून सचिन संतोष संतोष मेचम मेश्राम का मेश्राम मेघश्याम मेघाच्या संतोष सचिवपदी आहेत. मेघश्याम आणि त्यांचं खरं म्हणजे दलित प्यांथर म्हणजे काय, या ठिकाणी अटॅक करणं, त्यांनी वेळात वेळ काढून देते, त्यांना वेळ नसतो. आज वेळ भेटलेला आहे, त्यांनी आले, त्यांचं स्वागत या ठिकाणी. आणि पॅन्थर, ब्लॅक पॅन्थर, ब्लू पॅन्थर, मी अध्यक्षाने आपल्या सोयीनुसार नाव ठेवलेत. पॅन्थर म्हटलं तर हे संतोष कर करा.
हे उपाध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती सर्कल उपाध्यक्ष तालुक्याचा म्हणजे हुलसूर तालुक्याचा सर्कल उपाध्यक्ष म्हणून संतोषजीचं